नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक नवीन जाहिरातीबद्दल अपडेट जाणून घेऊया। तुम्हाला माहिती आहे की वित्त मंत्रालय आहे आणि त्या अंतर्गत लेखा व कोषागार हे विभाग आहे। या विभागाचे जो काही याचे 6 विभाग आहेत आणि त्याच्यामधला जो काही पुणे विभाग आहे, या पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात पुणे विभागाची एकूण जर पदं आपण बघितले तर त्याच्यामध्ये 75 पदं आहेत। आता हा एक विभाग झालेला आहे, अजून 5 विभाग आहेत ज्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या बाकी आहेत। त्याच्यामुळं लेखा आणि कोषागार विभागात साधारणपणे 400+ जागा येण्याचे चान्सेस आहेत। तर मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपले कॉमन जे विषय आहेत जसं मराठी, इंग्लिश, GS आणि मॅथ रिजनिंग, हे जर कॉमन विषय आपण चांगली तयारी केली, एकदम चांगली तयारी केली तर आपल्याला भरपूर साऱ्या अशा येणाऱ्या परीक्षा आहेत की ज्या आपल्याला देता येतील। त्याच्यामुळे कॉमन विषय आहेत जे आपल्याला परफेक्ट करायचे आहेत। तर याच्यामध्ये बघा, जर आपण बघितलं तर जे काही पदं येत आहे ते पदाचं नाव जे आहे तर ते आहे, आपल्याला माहिती आहे की कनिष्ठ लेखापाल। आता हे जे काही कनिष्ठ लेखापाल आहे तर याच्यासाठी पात्रता काय लागेल, तर पात्रता हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे। म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर, याला स्पेसिफिक अशी पर्टिक्युलर शाखा नाही, म्हणजे तुम्ही कोणतीही शाखा असू द्या, जे संविधानिक विद्यापीठ आहे तर त्याच्या अंतर्गत कोणत्याही शाखेतला सायन्स, आर्ट, कॉमर्स याच्यातल्या तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे। सोबत अजून त्याच्यामध्ये एक अजून 8 आहे की जे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे, ती म्हणजे तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे। पण टायपिंग ही तुमच्याकडे मराठी किंवा इंग्लिश, मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट असा आहे। म्हणजे मराठी किंवा इंग्लिश म्हटलेलं आहे। बऱ्याच टेलिग्राम चॅनलमध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट फिरली, त्यावेळेस तिथं मराठी प्लस इंग्लिश असं दिलेलं आहे, पण ते तसं नाही आहे। मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणतीही एक असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ओके, याचा आपण जर सॅलरी वगैरे बघितले तर जे आपल्या मंत्रालय क्लरिकल वगैरे होतात तर त्याच्यासारखीच किंवा त्याच्याहून जास्त इथं आपल्याला सॅलरी आहे। त्याच्यामुळं फॉर्म भरून परीक्षा द्यायला काही हरकत नाही। आता या परीक्षेचा पॅटर्न काय राहील, तर पॅटर्नमध्ये आपल्याला माहिती आहे या परीक्षेचा 25 प्रश्न मराठी राहतील, 25 प्रश्न इंग्लिश राहतील, 25 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणी किंवा जे संख्या ज्ञान आहे त्यावर, आणि 25 प्रश्न जे आहेत तर तुमचे तो GS वर राहतील। तर GSचा त्यांनी थोडा डिटेल सिलेबस दिलेला आहे, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेला आहे, तुम्ही तिथं बघू शकता। ओके, त्याच्यानंतर हे सर अर्ज दिनांक काय, तर याचा अर्ज दिनांक 31/12/2024 ते 30/1/2025 म्हणजे जवळपास 1 महिना आहे, तुम्ही अर्ज करू शकता। या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अजून जाहिराती येतील, जे बाकीचे विभाग राहिलेले आहे, जसं कोकण विभाग राहिलेला, नाशिक विभाग राहिलेला आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग राहिलेला आहे, अमरावती विभाग राहिलेला आहे, नागपूर विभाग राहिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या विभागात इथे फॉर्म भरू शकता। ओके, नंतर ज्या याची सॅलरी आपल्याला माहिती आहे 29,200 ते 92,300 एवढी याची सॅलरी आहे। त्याच्यानंतर हे जे काही कनिष्ठ लेखापाल हे पद आहे, याचं प्रमोशन जर तुम्ही म्हणसाल समोर तर ते प्रमोशन वरिष्ठ लेखापाल म्हणून केलं जाते। तर अजून 5 विभागाची जाहिरात आल्यानंतर याच्या जागा त्या विभागानुसार तुम्हाला कोणत्या विभागात नोकरी करण्यास प्राधान्य द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही त्या विभागात फॉर्म भरू शकता। त्याच्यामुळं ही एक अजून संधी आहे, अजून सुद्धा 2025 मध्ये सुद्धा अजून भरपूर ॲड येणार आहेत आणि एक्झाम हे TCS घेणार आहे। त्याच्यामुळे TCSचा पॅटर्न जो आहे मराठीचा, इंग्लिशचा, तुमचे बुद्धिमत्तेचा, तुमच्या संख्याज्ञानाचा, तर ह्यो पॅटर्न बघा, GSचा पॅटर्न काय आहे हे सगळं पॅटर्न बघून तयारी करणं गरजेचे आहे। तर ही झाली आजच्या अपडेट, जे की लेखा व कोषागार विभागात ही जाहिरात आहे, ही वित्त मंत्रालयाअंतर्गत येते। नेक्स्ट आपण लवकरच बाकीचे अपडेट्स असेल ते घेऊन येऊ, तोपर्यंत आज इथंच थांबू। ओके।